हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सकाळी धामणगाव रेल्वे इथे जाहीर सभा, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी चंद्रपुरात सभा. प्रियंका गांधींची शिर्डीत सभा, साई दर्शनानंतर सभेला करणार संबोधित, तर उद्या कोल्हापुरात घेणार महाविकास आघाडीसाठी जाहीर सभा. ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ राहू. पुण्यातल्या भर सभेत फडणवीसांनी ऐकवला मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ, यांचे नापाक इरादे गाडून टाका, फडणवीसांचं आव्हान. त्यांनी काल एक सांगितलं, माझं नाव नाही घेत हल्ली, घाबरतात वाटतं, कारण गेल्या वेळेला नकली संतान बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती. लोकसभेला नकली सेना म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, मात्र आता माझं नाव घ्यायलाही घाबरतात. नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा हल्लाबोल. लोक निर्लज्जासारखे आम्हाला सोडून गेले, आपण झक मारायची आणि दुसऱ्यांचं नाव घ्यायचं म्हणत कोल्हापुरातून शरद पवारांची मुश्रीफांचं नाव न घेता खोचक टीका. पंधरा वर्ष एकाला संधी दिली, आता नजीब मुल्लांना संधी द्या. मुंब्र्याच्या विकासासाठी 3000 कोटी रुपये देणार, अजित पवारांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार. महायुतीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांच्या सभांचा झंझावात. सोलापूर आणि पुण्यासह नाशिकमध्ये अजित पवारांच्या जाहीर सभा. डोंबिवलीत उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा. ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रेंसाठी उद्धव ठाकरे मैदानात. आणि राज ठाकरे यांच्या नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 सभा. दुपारी 4ला सातपूरमध्ये तर संध्याकाळी 7 वाजता सिडकोमध्ये सभा.